नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण अगदी लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात जसा असतो तसाच मसाले भात बनवणार आहोत, किंवा तुम्ही याला तोंडली भात देखील म्हणू शकता। मस्तपैकी झणझणीत आणि खमंग असा मसाले भात करूया। चला तर मग सर्वात आधी काय करायचं, ह्याच्यासाठी कांदे घ्यायचे आहेत 2 आणि पातळ स्लाइसमध्ये उभे चिरून घ्यायचे आहेत। साधारणपणे ह्या साईजमध्ये किंवा इतपत पातळ आपल्याला ह्या स्लाइस करायच्या आहेत। तुम्हाला जर उभा कांदा नको असेल तर तुम्ही बारीक चिरून देखील घालू शकता। आता मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, त्याला चिरून साईडला ठेवायचं। त्याच्यानंतर साधारणपणे 100 ग्रॅम तोंडली घेतलेली आहे। तोंडलीचं साईडचं देठ काढून घ्यायचं आणि ह्या पद्धतीने एकाचे 4 भाग करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर असे उभे काप नको असतील तर तुम्ही याच्या आडव्या चकत्या देखील करून घेऊ शकता। त्यानंतर मी एक टोमॅटो घेतलेला आहे, एक टोमॅटो देखील अशा बारीक फोडीमध्ये चिरून घ्यायचा आहे। मसाले भातामध्ये भाज्या म्हणाल तर तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या भाज्या तुम्ही ह्या मसाले भातामध्ये ॲड करू शकता। भाज्यांचं कुठलंही असं प्रमाण नाहीये, आवडीनुसार भाज्या घालून घ्यायच्यात। आता 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे असे उभे काप आपण करून घेणार आहोत। तुम्हाला जर उभे काप नको असेल तर तुम्ही मिरचीचा ठेचा देखील घालू शकता। आता ह्या वाटीने साधारणपणे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुवून याला साईडला बाउलमध्ये ठेवले। आता खडे मसाले आपण बघूया। 3 ते 4 लवंगा, 3 ते 4 वेलची, दालचिनीचे 2 बारीक तुकडे आणि 2 तेजपत्ता, आणि हा आहे लसूण आणि अद्रकाचा ठेचा, म्हणजे लसूण अद्रकची पेस्ट आहे। आता कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, जिरं घातलं, मोहरी घातली, त्यानंतर सगळे खडे मसाले घालून घेतलेले आहेत। खड्या मसाल्याचं प्रमाण खूप जास्ती नाही करायचं, नाहीतर मसाले भात खूप जास्त तेज होतो आणि घशामध्ये चरचर करतो। कढीपत्त्याची 10-12 पानं घातलेली आहेत आणि अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे लसूण, मिरची आणि अद्रक याचं एकत्रित वाटण करून देखील घालू शकता, पण मी हिरवी मिरची चिरून घातलेली आहे। आता हे मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे छान परतल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये बाकी साहित्य घालून घेणार आहोत। आता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्यात, त्या देखील मस्त परतून घ्यायच्यात। चिरलेली तोंडली घालून घ्यायची आहे, तोंडली देखील मस्त परतून घ्यायची आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। याच्यामध्ये तुम्ही हिरवे मटर देखील घालू शकता। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला मस्त परतून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही छान परतून घ्याल तेवढी भाताची चव मस्त लागते। आता हे परतून घेतल्याच्या नंतर आपण बाकीचं साहित्य याच्यामध्ये ॲड करणार आहोत, म्हणजेच मसाले कुठले घालायचे। पाव चमचा हळद घातली आहे, त्यानंतर लाल मिरची पावडर घातलेला आहे, 1 चमचा गोडा मसाला घातलेला आहे, मोठा 1 चमचा। तुमच्या घरामध्ये जो गोडा मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता। धने पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळं मस्तपैकी एकजीव करून परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता याला साधारणपणे थोडंसं तेल सुटायला सुरुवात होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता ह्यानंतर घालायचं आहे चवीपुरतं मीठ। भाज्या परतत असतानाच ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे मसाले भाताला चव खूप छान येते आणि सगळ्या भाज्याला देखील मीठ लागलं जातं। आता धुवून घेतलेला तांदूळ आहे तो देखील याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आपण तांदूळ भिजत घातला नव्हता, फक्त धुवून ठेवला होता आणि तुमच्या तांदळाला कितपत पाणी लागतं त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। पण त्याआधी काय करायचं, सगळ्या भाज्यासोबत तांदूळ देखील मस्त परतून घ्यायचा आहे। साधारणपणे 3 ते 4 मिनिटभर तांदूळ परतायचा आहे, ह्यामुळे मसाले भात खूप मस्त होतो। आता हे छान परतून झालंय, ह्याच्यामध्ये पाणी घालून घेतलंय। तर साधारणपणे 1 वाटी तांदळासाठी मी 2.5 वाट्या पाणी घातलेलं आहे, कारण याच्यामध्ये भाज्या देखील शिजणार आहेत आणि मसाले भात हा खूप जास्त मोकळा नसतो। आता अगदी छोटासा गुळाचा खडा याच्यामध्ये बारीक करून घातलेला आहे। गुळ टोटली ऑप्शनल आहे, नाही घातला तरी देखील चालेल। आता गुळ घातल्याच्या नंतर हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कलर तर खूप सुंदर आलाय
आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत साजूक तूप। साजूक तुपामुळे मसाले भाताला छान चव येते आणि भात देखील मस्त शिजला जातो। आता मध्यम आचेवर गॅस ठेवून याला छान उकळी आणून घ्यायची आहे। चमच्याच्या साहाय्याने तूप घातल्यानंतर परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। हे पाण्याचं प्रमाण मी माझ्या अंदाजाने टाकलंय। तांदूळ कुठला वापरणार आहे आणि त्याला कितपत पाणी हवं आहे आपल्याला माहित असतं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीर शिजतानाच घालायची म्हणजे चव छान येते। कोथिंबीरीचा फ्लेवर हा भातामध्ये उतरला जातो। आता मस्त उकळी आल्याच्या नंतर झाकण लावून ह्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये भात खूप मस्त शिजला जातो। आता 3 शिट्ट्या झाल्यानंतर वाफ काढून घेतली। तुम्ही बघू शकता अतिशय मस्त भात शिजलेला आहे। आता याला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। मसाले भाताची मूद बनवून घेतलेली आहे। गार्निशिंगसाठी ओल्या नारळाचा चव आणि कोथिंबीरीचा वापर करायचा आहे। आता कोथिंबीर घालून मस्तपैकी गार्निशिंग करून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, हा मसाले भात तयार आहे। मस्तपैकी बुंदी रायता किंवा कोशिंबीर सोबत तुम्ही देखील ताव मारा। माझ्या चॅनलवर तुम्हाला कोशिंबीर आणि बुंदी रायता दोन्हींची लिंक भेटून जाईल। तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। भेटूया माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद।